नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। सर्व विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मिळालेली आहे। इंजिनिअरिंग जे विद्यार्थ्यांना आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा पुढचा टप्पा काय आहे, अगदी थोडक्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या सांगतो। आता पुढे एक्झॅक्टली कुठल्या गोष्टी फॉलोअप घेतल्या पाहिजे आपण आणि कशा पद्धतीने आता पुढच्या गोष्टीसाठी सामोरं जाणं गरजेचं आहे। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सर्वांनी बघितलेलीच असेल आणि त्याच्यावरून अंदाज देखील आलेला असेल। यावर्षीचा कट ऑफ थोडा वाढणारच आहे, मी याच्या आधी पण सांगितलेलं होतं, कारण की रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांचे बऱ्याचशा प्रमाणात वाढलेले आहेत। त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना स्कोर आणि पर्सेंटाइल देखील तेवढेच चांगले आलेले होते। आता एक्झॅक्टली महत्त्वाचा पुढचा काय टप्पा आहे तर तो म्हणजे कॅप राऊंड। सर्वात जास्त महत्त्वाची ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड, म्हणजे कॉमन ऍडमिशन प्रोसेस, ज्यामध्ये आपण काय करतो तर कॉलेजचे ऑप्शन्स वगैरे हे एक्झॅक्टली केव्हा सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सध्याच्या स्थितीला कॅप राऊंड पूर्वी आपण काय डिसिजन्स घेणं गरजेचे आहेत, या सर्व गोष्टीचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय। सर्वप्रथम आपण बघूया की एक्झॅक्टली हा टाइम टेबल कशा पद्धतीने आहे। ठीक आहे, डायरेक्ट तुम्हाला मी सांगतो की कॅप राऊंड केव्हा चालू होईल। इथे दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर कॅप राऊंड 1 ऑनलाइन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट्स। आता बघा हे केव्हा आहे तर हे 9 तारखेपासून 11 म्हणजे 3 दिवस दिले, 9, 10 आणि 11 या 3 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॉलेजची चॉईस फिलिंग करायची आहे, ऑप्शन चॉईस। ठीक आहे, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे फर्स्ट राऊंड साठी। मग आता याच्यामध्ये महत्वाचे लक्षात काय करणं गरजेचं, आता तुम्हाला काय कळालेलं आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट लवकरच येईल। आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर काय स्टेट जनरल मेरिट नंबर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। या मेरिट नंबर प्रमाणे सर्व असेल, याच्यामध्ये पुन्हा बाकीच आहे तुमचं कॅटेगरी रँक आलेलं मेरिट नंबर आलेला आहे, किंवा बाकी काही लेडीज मधून रँक आलेला आहे, त्याच्यातून पुन्हा त्याच्या कॅटेगरी लेडीज मधून रँक आलेला आहे, हे सर्व रँक्स आहेत। पण सर्वात जास्त महत्वाचा असतो स्टेट जनरल मेरिट नंबर, जो फर्स्ट नंबरला दिलेला आहे। त्याच्यानुसारच कट ऑफचं प्रिडिक्शन होतं, त्याच्यानुसारच त्याच्यासोबत कम्पॅरिझन केलं जातं आणि त्यानुसारच कॉलेजची अलॉटमेंट होत असते मित्रांनो। तर महत्वाचं काय, हा मेरिट नंबर। तर या मेरिट नंबर प्रमाणे तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं किंवा काय प्रोबॅबिलिटी पुढची तुमची होऊ शकते, हे सर्वात जास्त आता महत्वाचं आहे। मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर त्याच्यासाठी आता आपल्याला आलेल्या पर्सेंटाइल आणि आलेल्या आपल्या या मेरिट नंबर प्रमाणे आपल्याला काय कॉलेज मिळू शकतात, आम्ही आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं देखील आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी आता महत्वाचं काय आहे तर आपली कॉलेजची चॉईस लिस्ट, ही जी कॉलेजची चॉईस लिस्ट आहे ही प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला 9, 10, 11 ह्या 3 दिवसांमध्ये हे कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरायचे आणि आपण ज्या पद्धतीने ऑप्शन्स देणार आहेत त्याच्यानुसारच तुमची अलॉटमेंट होत असते। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, ज्यांना फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना महत्वाचं काय आहे तर कॅप राऊंडचे इन्स्ट्रक्शन्स फॉलोअप करणं। तर महत्वाचं काय पहिल्यांदा तर तुम्ही चॉईस फिलिंग, आता ज्यावेळेस चॉईस फिलिंग चालू होईल त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवतोय की चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करावी, त्याचे महत्वाचे रूल्स काय आहेत, पुन्हा एखादं कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी मी पुढच्या व्हिडिओत सांगतो। पण महत्वाचं काय, आता कॅप राऊंड केव्हा चालू होणार आहे तर 9 तारखे ते 11 तारखेमध्ये। आणि दुसरं महत्वाचं काय तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांची कॅप राऊंडची लिस्ट त्यांच्याकडे तयार असणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं व्हायब्रंट मध्ये ऍडमिशन आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण त्यांची एक लिस्ट, त्यांना आपण त्यांच्या मेरिट नंबर प्रमाणे लिस्ट जनरेट करून दिलेली आहे। त्याच्यानुसार त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या लॉग इन मध्ये किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला आपण ही अशी मेरिट लिस्ट सेंड केलेली आहे। त्यांच्या कट ऑफ प्रमाणे, त्यांच्या मेरिट नंबर प्रमाणे त्यांना कुठलं कॉलेज मिळू शकतं आणि काय प्रोबॅबिलिटी होऊ शकते, अशी सर्व विद्यार्थ्यांना, पूर्ण विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या सेपरेट लॉग इन मध्ये आपण सेंड केलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांना आपण ही लिस्ट प्रोव्हाइड देखील केलेली आहे, त्याच्यानुसार सर्वांचा अनालिसिस देखील सुरू आहे। लवकरच आता ऑप्शन फॉर्मला सुरू होईल आणि एकदा हा ऑप्शन फॉर्मला सुरुवात झाली की त्याच्यानंतर आपल्याला ह्या कॅप राऊंड साठी ऍक्च्युअल चॉईस फिलिंग करायची आहे। त्याच्यामुळे 9 ते 11 हे इंजिनिअरिंग साठी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची डेट्स आहेत, त्यामध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। आता फायनल मेरिट लिस्टचं काय आहे तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये जास्त काही फरक पडत नाही, एकदम पडला तर थोडे बहुत रँक मध्ये थोडेसे, अगदी थोडेसे रँक मध्ये आपल्याला फरक जाणवतात। काही विद्यार्थ्यांचे ग्रीव्हियन्स मध्ये, काही कॅटेगरीमध्ये वगैरे चेंजेस वगैरे झालेले असतील, काही डॉक्युमेंट्स अभावी काही झालेलं असेल तर अशाच विद्यार्थ्यामुळे थोडेसे रँक्स चेंज होतात, परंतु याचा इम्पॅक्ट जास्त काही बिलकुल पडत नाही। रँक मध्ये खूप जास्त फरक पडेल असं पण बिलकुल होत नाही, त्यामुळे खूप मायनर किंवा तेवढाच तुमचा रँक नक्कीच राहिलेला तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपल्याला ह्या चॉईस फिलिंगला सुरुवात करायची आहे।
त्यामुळे अशाच महत्वाचे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो आणि महत्वाचा कॅप राऊंडचे नियम्स आणि चॉईस फिलिंग मध्ये करताना काय काळजी घ्यायची आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगतो मित्रांनो. थँक्यू सो मच.